बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. जनतन धन केले तृणाही समान. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. तुका म्हणे आता मी मुक्तीची माथा. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुधरी चरण संतातिया. दुधरी चरण संतातिया. काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. जयाची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या. 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 या आइए हनुमंत विराजिए. कथा करुमती अनुसार. प्रेम सहित गद्दी धरू. पधारिये पवन कुमार. शेवेलागी सेवक झालो. शेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा वीर. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे रामराया बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबा, तुकोबा, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी
पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रभूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा तुकोबाराय म्हणतात, बलवानातल्या बलवान देवाची आम्ही सेवा केली. कशी केली? अंकित होऊन केली. सेवेची आलेली श्रेष्ठ अनुभूती. पण त्याच्याकरता काय श्रम काय घेतले, मेहनत काय केली, काय त्यागलं. त्या त्यागाचं दर्शन करीत असताना तुकोबाराय म्हणतात, आम्ही संसारला हाताळला, उर्म्यांची हकालपट्टी केली, जन तृणवत केलं, तन तृणवत केलं, धन तृणवत केलं. आणि वर्तमानामधली जी आनंदाची अनुभूती आहे, तुकोबाराय म्हणतात, आमच्या पाठीमागच्या त्यागाचं, आमच्या सेवेचं ते फल आहे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर, पवित्र तपोभूमीवर, श्रीक्षेत्र आगार खुर्द या पवित्र भूमीमध्ये पुण्यसल्लामा गिरजामाच्या तटावर हे बसणार आहे पवित्र ग्रामनगर. पवित्र क्षेत्रामध्ये, पवित्र भूमीमध्ये गेल्या 27 वर्षापासून अव्याहतपणे ज्ञानेश्वरी पारायण असेल, माझ्या तुकोबारायच्या गाथ्याची सेवा असेल, ती सेवा अव्याहतपणे चालू आहे. मी प्रथमतः तुमच्या 27 वर्षाच्या सेवेला, तुमच्या श्रद्धेला, तुमच्या विश्वासाला मी नमन करतो, वंदन करतो. कारण का दादा? त्याचं कारण आहे दादा, कलियुग आहे. कलियुगामध्ये साधन मार्गाने प्रवास करताना जे प्रतिबंध येतात, ज्या अडचणी येतात, अतिशय अडचणी आहेत. कारण कलियुगामध्ये साधन मार्गालाच बऱ्याच प्रकारच्या प्रतिबंध येतात. ते प्रतिबंध सारून, ते दूर करून आपली सेवा अव्याहतपणे 27 वर्षाचा प्रवास आपला निर्विघ्नपणे पार पडला. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध येतात, तरी सुद्धा कलियुग आहे. मी बोललो दादा, कलियुग अतिशय भयानक काल आहे. कलीची दाहकता इतकी आहे दादा, इतकी दाहकता आहे. त्या कलिगच्या दाहकतेमध्ये परमार्थपथ टिकणं अतिशय अवघड आहे. आपली मानसिकता, आपली पवित्रता, आपली पावन अवस्था टिकणं अवघड गोष्ट आहे. कारण का? माझे तुकोबाराय सुद्धा चिंतित झाले. तुकोबारायला भीती वाटायला लागली, प्रभो हे साधन मार्ग डुबून तर नाही जाणार, परमार्थ बुडून तर नाही जाणार. आज अस्तित्वाची जे प्रसन्न आहे, आनंदी आहे, भजनानंदी आहे, हे सगळं पुसट तर नाही होणार, याची चिंता तुकोबारायला वाटायला लागली. तुकोबारायला देवाला अर्थ पुकार करतात, अगा ये वैकुंठ नायका, काय पाहतोस या कौतुका, धाव कलीने गांजली लोका, देतो हका सेवक तुकया. तुकाराम महाराज देवाला पुकारा करायला लागले, हे प्रभू कलीने ह्या लोकांना गांजलं ना दादा. अगा ये वैकुंठ नायका, काय पाहतोस या कौतुका, धाव कलीने गांजले लोका, देतो हका सेवक तुकया. काय गांजलं? ऐका कलीचे महिमान, असत्या सिरिजले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे. ती दाहकताच इतकी भयानक आहे दादा. स्वार्थी बुडविली आचरणे, तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली. स्वार्थी बुडविली आचरणे, माणसं चांगली चांगली माणसं आचार भ्रष्ट झाली का कलीचा महिमा आहे, कालाचा महिमा आहे. पण कलियुग चांगला युग आहे दादा. या मार्गाने प्रवास करणे सतपथगामी सज्जन, दुःख आपत्ती उपत्ती संकट सहन करून या मार्गाचा प्रवासी कुठल्या प्रकारची आपत्ती उपत्ती संकटाची पर्वा न करताना तुम्ही आपल्या मार्ग जपला, साधना जपली, अस्तित्व प्रसन्न आहे, आनंदी आहे, भजनानंदी आहे. बरं, याचे लाभच लाभ आहे दादा. माणसं या मार्गाचा प्रवासी थोडा थकीत होईल, त्याला क्लेशेस होतील, पारमार्थिक क्लेशेस आहे, प्रापंचिक क्लेशेस आहे. पण ते क्लेशाचं दमन करीत असताना चारित्र्य बल वापरून आपल्या प्रवासाच्या सिद्धीपर्यंत, सफलतेपर्यंत जो जातो ना दादा, तो खरा विजयाचं चिन्ह तेच आहे. बस सगळं सहन करीत चला दादा. म्हणून तुला सहन करीत करीत करीतपर्यंत आपला प्रवास आला
आणि आपल्या प्रवासामध्ये या वर्षी या उत्सवाला आनंदाने प्रारंभ होऊन अर्वाचीन प्राचीन महापुरुषांचा आशीर्वाद आहेच दादा. आज आम्ही या विश्वामध्ये जेवढं काही चांगलं पाहतो, प्रसन्नता, आनंद, भजनानंद, त्याच्या पाठीमागे महापुरुषांची दया कृपा करून आहेच आहे. स्वानंद निवासी वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराज, वैकुंठवासी स्वानंद निवासी दत्तात्रय महाराज, एवढेच आहे का दादा? दादा भिकाजी बाबा या सज्जनांचा आशीर्वाद आहे. आमची खंडू बाबा, या परिसरामध्ये काय महान महान विभूत्या होऊन गेल्या दादा, महान महान विभूत्या होऊन गेल्या. आणि त्या विभूतींचा त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या संगतीद्वारा आपल्याला जी मस्ती प्राप्त झाली, जी खुमारी येते दादा, सज्जनाच्या संगतीमध्ये रोज रोज उन्नती होती, रोज रोज क्रांती होती. म्हणून चांगली संगती करीत जावी, मोठ्याची संगती करे. चुकीच्या संगतीमध्ये माणसं थोडा वेळ जर तिच्या संगतीमध्ये आपली घसरण होते आणि ती माणसं एवढी खाली जातील पता नाही दादा, आपला बी नाश करू शकतात. म्हणून संगती चांगलीची करा, मोठ्याची करा. आपल्यापेक्षा वयोवृद्ध तपवृद्ध सज्जनाच्या संगतीमध्ये साधू के संग संग लाग तेरी आच्छी बनेगी. सज्जनाच्या साधूचे संगती तरुणोपाय, म्हणून त्याच्या संगत त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला जो लाभ मिळाला, जी मस्ती आली, जी खुमारी आली, ती खुमारी, ती मस्ती, ते रसायन पचलं आणि ती आलेली मस्ती आज आपल्या हा उत्सवाचा प्रवास आजचा 6वा दिवस आहे. आणि त्यांचा तर आशीर्वाद आहे, पण या सज्जनाचा सहयोग आहे दादा. हे माझ्या देशाचे ऋषीमुनी आहे. त्यांची श्रद्धे गुरुदेव कृष्णाजी माऊली म्हणायची, माझ्या देशाची ऋषीमुनी आहे, ऋषीमुनी आहे. यांची सर्वांचे नाव वाचून वेळ घेत नाही, पण मी आल्या आल्या सर्वांना प्रणाम वंदन करतो. विठ्ठल विठ्ठल. विजय महाराज, विजय महाराज. आता आपले पारायण करीत असताना आपल्याला सहयोग करणारे आमचे श्रद्धे शशिकांत महाराज आहे, जगन महाराज आहे. आमचे सर्व सज्जनांना प्रणाम वंदन करतो. आणि पंचक्रोशीतून आलेला कोणीही सज्जन असेल त्या सर्व सज्जनांना बार बार प्रणाम वंदन करतो. एकमेकाच्या सहयोगातच हा परमार्थ पथ, याची सफलता सिद्धी होण्याकरता एकमेकाला मदत करायची दादा. आणि जिथं जिथं भगवंता सत्संग जीवनामध्ये घडलाच पाहिजे. सत्संगाशिवाय बिन सत्संग विवेक न होई, राम भगती बिन सुलभ न सोई. सध्याच्या संगतीशिवाय विवेकाची जागृती होत नाही दादा. विवेक आहे, आणि विवेकाचं जे जगणं आहे दादा, बार बार. म्हणून संतांच्या संगतीशिवाय विवेक नाही, आणि हरीच्या कृपेशिवाय, देवाच्या कृपेशिवाय जीवनामध्ये सफलता नाही. प्रभूची कृपा झाली पाहिजे. म्हणून माझ्या प्रभूच्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून, अर्वाचीन प्राचीन महापुरुषाच्या माध्यमातून या 6व्या दिवसाच्या सेवा करण्याचं अवभाग्य तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादाने माझ्या वाटेला आलं. आमचे महाराजजी, बाबांचे सुपुत्र, त्यांनी नाना महाराज, त्यांनी फोन केला आणि माझं येणं झालं. माझा ईश्वर घेऊन आला. पुनश्च एकला सर्वांना प्रणाम वंदन करतो. आणि आज माझ्या प्रभूची सेवा करीत असताना तुकोबरायच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल भगवान तुकोबराय कोणाला देव म्हणायला तयार नव्हते. भक्तीने देव प्रसन्न होतो, त्यागाने आत्मा प्रसन्न होते, आणि सेवेने जगतही प्रसन्न होतो आणि अधिकार वाढतो. सेवेने जगत प्रसन्न होतं बरं का. सेवा करीत जावी. आज काय झालं तर वर्तमानामध्ये आपण चांगलं बारकाईने जर अभ्यास केला तर 3 गोष्टीचा जीवाला विसर पडला. थोडी व्यवस्थापन बिघडल्यासारखं जे वाटतं ना दादा, 3 गोष्टीचा विसर पडला. काय? पहिली गोष्ट, प्रत्येक सज्जनाच्या अंतःकरणामध्ये परोपकाराची वृत्ती नष्ट झाली. परोपकार कोणी कोणावर करीत नाही, परोपकाराची वृत्ती नष्ट झाली. दुसरा माणूस प्रेम करायचं विसरला. आणि तिसरा, जीवनातला सेवाभाव नष्ट झाला. परोपकार केला पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. का बरं?
परहित सरी सधर्म नाही भाई, परपीड सम नाही आद माई. माझे गोस्वामी तुझाच मार्ग परहितासारखा धर्म नाही. परोपकार करीत जावं दादा. परोपकाराची वृत्ती समाजातून नष्ट झाली. दुसरी महत्वाचं, माणसं प्रेम करीत नाही दादा. परिवारातली माणसं सुद्धा अंगलट आल्यावर प्रेम करायचं विसरून जातात दादा. एकमेकाशी वैर करायला सुद्धा चुकत नाही. कलियुग आहे दादा. कलियुगाला दोष देऊन काही फार लाभ होणार नाही दादा. कली तसा चांगला युग आहे, पण ह्या मार्गाने प्रवास केला तर कली कोणाला पेडा करीत नाही दादा. कली कोणाच्या घरात घुसत नाही दादा. कली बेईमानी, धोकेबाज, लुच्चा, लबाड त्यांच्या घरामध्ये कली एंट्री करतो. सज्जनांच्या घरामध्ये कलीचा कधी त्रास होणार नाही दादा. कली नाही, कलीचं सज्जनाच्या घरात नाही. परमार्थ पथाने प्रवास करतो, परोपकार करतो, दान पुण्य सत्कर्म सदाचरण पुण्यकर्म करतो, कधी कधी त्याला कलीचा त्रास होणार नाही दादा. कलीमध्ये उगाच लोक कलीला दोष देतात. परोपकार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रेम केलं पाहिजे. जसं परोपकार धर्माचा अंग आहे, तसं प्रेम देवता आहे. प्रेम इंसान को भगवान बनाने वाली चीज आहे. प्रेम माणसाला माणूस ठेवीत नाही, त्याला देव बनवते. प्रेम करीत जावं. हा संप्रदाय प्रेमाची शिकवण देणारा संप्रदाय. माझ्या ज्ञानोबा संप्रदाय म्हणजे प्रेमाची शिकवण देतो दादा. इथं प्रेमी सज्जन त्यांना उत्तुंग भाव प्राप्त होतात. नाही, मी बोललो दादा, प्रेम इंसान को भगवान बनाने वाली चीज आहे. प्रेम माणसाला माणूस ठेवते, त्याला देव बनवते दादा. आणखी सांगू, प्रेम परिचय को पहचान बना देता है. प्रेम परिचयाचा पर्यावसन ओळखीमध्ये करून देणार आहे. प्रेमाचा विसर पडला, परोपकार करीत नाही कोणी. थोडं जे दुःख आहे ना दादा कलियुगामध्ये, ह्या गोष्टीचं आहे. आणि सेवाभाव नष्ट झाला. दुसरी गोष्ट, सेवाभाव नष्ट झाला. माणसं सेवा करतात, पण फक्त फोटो काढायपुरती करतात. आता हे लेकरं वाढायला भांडे घेतात बघा, लहान लहान लेकरं घेतात भांडे घेतात, पण फोटो काढला का ठेवून देतात. सेवाभाव नष्ट झाला. पण माझे तुकोबराय म्हणतात, आम्ही सेवा केली, सेवेने अधिकार वाटतो बरं. सेवा केली, कोणाची केली? तुकोबराय म्हणतात, बलवानातल्या बलवान देव. मी प्रारंभाला बोललो, माझे तुकाराम महाराज कोणाला देव म्हणायला तयार नव्हते. तुकाराम महाराज कोणाला संत म्हणायला तयार नव्हते. प्रेम करायचे. महाराजांचं प्रेमचक्र या तिघांच्या भोवतीच फिरायचं. एक संत, देव आणि प्रभूचं नाव, तिघांच्या भोवती प्रेमचक्र फिरत राहायचं. पंढरपूरला जर गेले महाराज, आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक, इथं प्रेमचक्र फिरायचं. पण सर्वसाधारण तुकोबरायची प्रेमचक्र तिघांच्या भोवती फिरायचं. पण संत आवडायचे तुकोबरायला, खूप आवडायचे. किती आवडायचे? तुका म्हणे, जैसी आवडती हरीचे दास, तैसी नाही आस अनेकाचे. संत आवडायचे, संत प्रेम करायचे. तुकोबरायला देव बी आवडायचं. सुंदरती ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर याचे ध्यान. तुकोबरायचं निरंतर आवडीचं ध्यान भगवान पंढरीनाथ. दुसरी गोष्ट, तुकोबरायला देव आवडायचा आणि तुकोबरायला संत आवडायचे. पण कोणाला देव म्हणायला तयार नाही. कोणाला देव म्हणायला तयार नाही. देवाकडे जी लक्ष, पुराणाने ज्याचं वर्णन केलेलं आहे, पुराणाशी वाढ श्रुती नेनती पार, ती झाली साकार पुंडलिका. वेद जया गाती, श्रुती म्हणती नेती नेती, म्हणती नेती नेती, श्रुती म्हणती नेती नेती. वेद दया गाते, श्रुती म्हणते नेते, श्रुती म्हणते नेते, श्रुती म्हणते नेते. वेद जया गाती, श्रुती म्हणती नेती नेती, तो एक पंढरीचा राणा, नये अनुमाना श्रुतीशी. तुकोबराय म्हणतात, पुराण ज्याची कीर्ती गातात, वेद ज्याला पुराण. मग महाराज तुकोबराय तर म्हणतात, सांडोनिया पंढरीराव कवना ते म्हणू देव, सांडोनिया हिरा
कोणी वेचाव्या त्या गारा, नव्हे जाखाई जोखाई, माय राणी मेसाबाई. बळिया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर सर्व बाजूने कसवटी करायची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याला तुकोबरा देव म्हणतात. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्व विश्वंभर परिहार दीन लगे, विश्व विश्वंभर परिहार दीन लगे. आन सांगता कळो येते तुम्हाकरा. ईश्वर भक्ताला काय उणीव आहे, ईश्वर भक्ताच्या अंतःकरणामध्ये त्याला काय अपेक्षित आहे, त्याला काय पाहिजे, याला न सांगताना ज्याला कळतं त्यालाच देव म्हणतात. म्हणून ते देवाकडे काही मागित नाही. त्यांना माहित आहे मला जे पाहिजे हे ज्याला कळतं त्याला देव म्हणतात. त्याच्याकडे ही लक्षणं पाहिजे. तुकोबरा म्हणतात, वेद ज्याचं वर्णन करतं स्तुती गात, त्या गोकुळ अशी गोपिका बघा. 4 सख्या जर एकत्र आल्या तर गोकुळामध्ये चर्चा करायच्या देवाची. सखी त्या एकमेकीची चर्चा करायच्या. पुसू नका बाई वेदा शिकाई, कळलेची नाही शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिबा जिबा. देव कावो विटेवरी उभा, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. वाक्यावाळी वाहे कृष्ण नवनीत चोरी. ती लक्षणं तुकोबरायला. तुकोबराय, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी येवास. आम्ही ज्याचं दास्यत्व करतो आमचा देव. पडिया माझा पंढरीराव, तो ह्या देवाचाही देव. तुकोबराय सांगताना नाही सांगतात. तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती. बळिया माझा पंढरीराव, तो ह्या देवाचाही देव. अशा बलवानातल्या बलवान देवाची सेवा केली आहे. पण सेवा कशी केली? अंकित होऊन केली. सेवा अंकित होऊन करायची. अंकित होऊन सेवा करायची म्हणजे काय करायचं दादा? देवाचं होऊन देवाची सेवा करायची. भगवान मेरे आहे मै भगवान का. बऱ्याच वेळेला माणसं लोकमान्यता प्राप्त होण्याकरता देवाची सेवा करतात. पूजापाठ होण्याकरता, प्रसिद्धी प्रशंसा कीर्ती होण्याकरता देवाची सेवा करतात. नाही, तुकोबराय म्हणतात, लोकमान व मना समान मानते, एकांती राहणे विठूसाठी. मानावया जग व्हावी द्रव्य माया, ये नाही माझ्या जीवा चाड. लोकमान्यता प्राप्त होण्याकरता परमार्थ नाही दादा. एक पंढरीची पायी जरी वाहडी केली ना दादा, लोक पाया पडायला लागून जातात. त्याला लागतं तरी काय दादा? पूजापाठ होण्याकरता काही कर, लोकांनी बरं म्हणण्याकरता नाही. माझा मालक प्रसन्न राहिला पाहिजे. मालकाच्या प्रसन्न आमच्या महात्मा जशी ती केशभूषा, तिची वेशभूषा, तिची कुलनता, तिची शालीनता केवळ मालकाच्या प्रसन्नतेकरता असते. तसा हा भगवत भक्त. मी भक्त तू देव ऐशी करी, तू स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐशी. असा त्यांचा भाव. नको तुझी बुद्धी अनेक रिद्धी सिद्धी परलोक, तू स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐशी. मी भक्त तू देव ऐशे करी. बस एवढाच भाव शिल्लक. मी स्वामी तू स्वामी मी सेवक. सेवा करायची, अंकित होऊन करायची. अंकित होऊन करायची. आणखी काय? देवाशी नातं जोडायचं. विठ्ठल बाप माय चुलता. देवाचा स्नेह, देवाची प्रीती, देवाचं प्रेम वाढण्याकरता. माझी मीरा दिदी बघा, बालामय बैराग न हुंगी, बालामय बैराग न हुंगी. कशा करता? गुरु के ज्ञान रंगू तन कपडा, माला मुद्रा पैणुंगी, बालामय बैराग न हुंगी. प्रभूची प्रसन्नता वाढली पाहिजे. प्रेम प्रीत सुहारी गुण गाऊमय, चरण न लिपट रहूंगी, बालामय बैराग न हुंगी. प्रभु जी तेरे लिए रे
जोगन बेश बनाया. प्रभूचं प्रेम देवाची प्रीती वाढण्याकरता, देवावर आपला प्रेम, देव आपला होण्याकरता संबंध जोडायचे. दादा संबंध, नातं जोड, त्याच्याशी नातं जोड. देवाशी ज्याचं नातं मजबूत आहे ना, तो करेन सगळी नाते देवाशी. नाता एक राम जिसे दुजा नाता छोड दे बस. सगळी नाते कुछ काम आहे. परमार्थ मार्गाने प्रवास करणं, कोणी सत्यपथगामी सज्जन. इतर नाते त्या दृष्टीनं गहन आहे. ये रामान विधी पाळना पुरता, देवाची ती भूते म्हणून या. पण खरा सखा, खरा जीवलग माझा प्रभू आहे, त्याच्याशी संबंध जोडे. कधी प्रेमाची संबंध जोडायचे. विठ्ठल बाप अंकित होऊन भक्ती, माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. सर्व नाते माझ्या प्रभूशी जोडा दादा. माझा मालक प्रसन्न राहण्याकरता अंकित होऊन भक्ती करायची. त्याची प्रसन्नता वाढली, त्याची प्रसन्नता वाढली पाहिजे. आणि त्याचं सार्क, त्याचे संबंध जोडले की दादा काय होतं. जसे तुम्ही जैसा भाव तुम्ही माझ्या ठाई धरा, तैसाची मी खरा तुम्हाला. भगवान स्वतः आपल्या मुखाने सांगतो, जैसा भाव तुम्ही माझे ठाई धरा, तैसाच मी खरा तुम्हाला गी. मग कोणी सख्य भावाने भक्ती केली, कोणी वात्सल्य भावाने केली, कोणी दास्य भावाने केली, पण त्याच्याशी संबंध जोडले. सख्य, दास्यत्व, वात्सल्य भाव आणि वेगळ्या वेगळ्या भावाने. कोणी मधुरा भक्ती केली. देवाची भक्ती करीत असताना नातं जोडायचं, संबंध जोडायचं, त्याला अंकित होऊन भक्ती म्हणायची. विठ्ठल विठ्ठल, बहीण बी विठ्ठलच, माता विठ्ठल, बाप विठ्ठल, सगळे नाते देवाचे. नाही एवढंच नाही, भ्राता बी विठ्ठल, भ्राता विठ्ठल. पहा ना, माझ्या तर कोणी भ्रात्याचे संबंध जोडले. ती विरणी प्रकरण पाहतो कवर आहेच. विराणी प्रकरण तुकोबर आहे. म्हणतात, हाची नेम आता न फिरी माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, गररिगी झाले पटराणी बळे. काय केलं माऊली. वरिले सावळे परब्रह्म तुकोबर आहे म्हणतात. बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. बळीवंता मी समर्थाचे दास, गातल्या आकाश कळी काळाशी. बळीयाचा अंग संग झाला आता, भ्राता बी देव. विठ्ठल विठ्ठल, चला माऊलीकडे. माऊली सुद्धा भ्रात्याचं नातं जोडतं. दुर्ळांबोला केला गे माय, ब्रह्माधिकाशी तो न पडे ठाई. हालू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. पतीचं नातं जोडायचं. माऊली पतीचं नातं जोडतात. माझे तुकोबर आहे पतीचं नातं. विठ्ठल बाप, माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, सर्व नाते देवाशी जोडून द्यायचे. याला अंकित होऊन भक्ती म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. 400 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी या साधू संतांनी हेच असंच नातं जो असे संबंध जोडले. इतके संबंध मजबूत, संबंध देवाशी ज्याचे मजबूत आहेत. कुठूनही पुकारा करा, कुठूनही पुकारा करा. माझ्या द्रौपदी मातेचे संबंध देवाशी मजबूत असल्यामुळे, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. वनातून माध्यान्नाला रात्रीचा समय आहे. देव म्हणत नाही, द्रौपदी तुला काय वेळ कळते का नाही. ज्याचं नातं मजबूत आहे ना, ज्याचे संबंध मजबूत आहे ना, तिथं संशय नाही, तिथं कुठल्या प्रकारची शंका नाही. बस माझ्या बहिणीचा फोन आहे, बस ज्याचा सख्य, काही सख्य भावाने, काही वात्सल्य भाव. विदर्भामध्ये 2 गुलाबराव नावाचे संत होऊन गेले. 2 गुलाबराव, एक बुलढाण्यामध्ये होऊन गेले आणि एक अमरावतीच्या जवळ होऊन गेले.
बुलढाण्यामधले जे काटेलचे गुलाबराव बाबा संत वगैरे बुलढाण्यामध्ये, काटेल बुलढाण्यामध्ये काटेल क्षेत्र. पण हे गुलाबराव बाबा कृष्ण भक्तीच करायचे, पण त्यांचं भजन असायचं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन, असं त्यांचं फार साधं जीवन. भजनाचं इतकं व्यसन, फार भजन. कुठे भजन, गोपाला गुडघ्या इतकं धोतर, साधा वेश, विरागी अवस्थेमध्ये भजन, कृष्ण भक्ती. पण त्यांना डोळे होते दादा, त्यांना डोळे होते, त्यांना ती दृष्टी होती त्यांना. आणि ते अमरावतीच्या जवळ जे मादान क्षेत्र आहे, या मादान क्षेत्राचे गुलाबराव बाबा आंधळे होते बरं का, आंधळे आंधळे, प्रज्ञाचक्ष, आंधळे जीवन. त्यांची कृष्ण भक्ती, पण त्यांची अशी भक्ती, भजनाची भक्ती नव्हती, नुसतं भजन करणे, देवाशी त्यांनी संबंध जोडले होते. काय संबंध होते? पुरुष असून मी भगवान कृष्णाची पत्नी या भावाने राहायची. पुरुष होते, आंधळे होते, पण मी कृष्ण पत्नी आहे म्हणून राहायचे. पण नुसते कृष्ण पत्नी म्हणून राहत नव्हते. आमच्या माता जशा पातळ नेसतात तसे माझे बाबा बी पातळ नेसायचे, कृष्ण पत्नी म्हणून राहायचे. दुसरी गोष्ट, आमच्या माता जशा पतीच्या नावाने कुंकू येतात, कुंकू लावतात, तसे माझे बाबा बी भगवान कृष्णाच्या नावाने कुंकू लावायचे. आणखी सांगू, जशा आमच्या माता 4 दिवसाकरता दूर बसतात तसे माझे बाबा बी 4 दिवसाकरता दूर बसायचे. नुसती कृष्ण पत्नी म्हणून राहत नव्हती दादा. पतीचा भाव, सर्व प्रकारची पतीशी नातं जोडायची, पतीची प्रसन्नता वाढली पाहिजे. 4 दिवस बाबा दूर बसायचे. आणखी सांगू, त्यांचं दुसरं नातं होतं, विश्वमाऊली ज्ञानोबरायाशी नातं होतं. विश्वमाऊली ज्ञानोबरायाशी जे नातं होतं ते मी ज्ञानेश कन्या आहे, ज्ञानोबरायाची मी मुलगी आहे, या भावाने राहायचं, नातं जोडायचं, देवाशी संबंध जोडायचं. मी ज्ञानोबरायाची कन्या, मी मुलगी आहे, तेच गुलाबराव बाबा म्हणायची, मी ज्ञानेश कन्या आहे, ज्ञानोबरायांची मुलगी. मुलगी या भावाने राहिले दादा. आणि या आंधळ्या बाबाला प्रज्ञाचक्ष जीवन, यांना माऊलीचा साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाला, कृष्ण पत्नी म्हणून इकडे राहिले, कृष्णाची पत्नी म्हणून, इकडे ज्ञानोबरायांची मुलगी म्हणून जगले. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा साक्षात्कार झाला. आणि साक्षात्कारामध्ये जे दर्शन झालं, जसं दर्शन झालं बाबाला, आंधळ्या बाबाला जसं दर्शन झालं, तोच फोटो त्यांनी आंधळेपणामध्ये रेखाटला. आज घरामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांची जे पद्मासन घालून फोटो आहे, आता ज्ञानेश्वरीवरचा जो फोटो आहे, घराघरामध्ये माऊलीचे जे फोटो आहे, ते माझ्या गुलाबराव बाबांनी आंधळेपणामध्ये रेखाटले आहे, म्हणून त्याला विशेष महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. संबंध जोडल्याशिवाय, देवाशी काहीतरी संबंध जोडल्याशिवाय नातं मजबूत होत नाही. नातं मजबूत होणं म्हणजे अंकितून भक्ती करणं आहे. तुकोबा म्हणतात, आम्ही बलवानातल्या बलवान देवाची सेवा केली. कशी केली? अंकितून केली. आणि त्या सेवेचा आम्हाला लाभ काय झाला? अभंगाचं प्रथम बळीयाचे अंकित, 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 बळीयाचे अंकित. आम्ही झालो, आम्ही झालो, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो, आम्ही झालो, आम्ही झालो बळीवंत. नाथाळेला संसार, नाथाळेला संसार. आम्ही झालो, आम्ही झालो, आम्ही झालो बळीवंत. आम्ही झालो, आम्ही झालो, आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. बळीयाचे अंकित,
बलवानातल्या बलवान देवाची सेवा केली. मी बोललो दादा तुकोबराय कोणाला देव म्हणायला तयार नव्हते आणि कोणाला संतही म्हणायला तयार नव्हते. संतही कोणाला म्हणायला तयार नव्हते बरं. तुकोबरायला जर एखाद्याने सांगितलं महाराजांचा गाथा पाठ आहे, महाराजांनी म्हणावं घोडे काय तोडे वागविती ओझे भावे विनतैसे पाठांतर जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंब माना इच्छे झाले. गाथा पाठ केला पण अजून आघारचा सरपंच व्हायची हाव गेले नाही. त्याला कुठं संत म्हणतील तुकोबराय? अजून आघारचा सरपंच व्हावं. गाथा तर पाठ केला पण सरपंच व्हायची हाव गेली नाही अंत्यकरणातली. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वश दंभ माना इच्छे झाली. जे दंबाच्या मानाच्या इच्छेच्या आहारी गेली, द्रव्याची अजून आसक्ती सुटली नाही, त्यांना मी संत म्हणणार नाही. तसं देव बी कोणाला म्हणायला तयार नाही. ज्याला न सांगता नाही भक्ताचं अंतकरण कळतं त्यालाच ते देव म्हणतात. तो बलवानातला बलवान देव. बळीवंता मी समर्थाचे दास म्हणून देवाचा जो झाला फार मोठ्याचं लेकरं बडो की संतान. देवाचं उंचा गाव दादा. देवाशी संबंध जोडाय. देवाशिवाय कोणी नाही रे दादा, कोणीच नाही दादा, कोणीच नाही. त्याचा एकदा परिचय. तुकोबराय म्हणतात मला अगोदर काही कळत नव्हतं पण तुका म्हणे मी आई ऐकून या कीर्ती धरले एकांती हृदया माझे. संतांच्या मुखातून त्याचं वर्णन ऐकलं, त्याची कीर्ती ऐकली, मग मी त्याच्या नादाला लागलो. नाही तर अगोदर नव्हते अभ्यासी मन. आधी तुकोबराय स्वतः सांगतात. तुकोबराय म्हणतात देवाचे देऊळ होते जे भंगले चित्ताशे ते आले कराविषयी आरंभे कीर्तन करी एकादशी नव्हते अभ्यासी मन आधी काही पाठ केली संताची उत्तरे विश्वास आदरे करून या गाठी पुढे त्यांचे धरावे ध्रुपद भावे चित्त शुद्ध करून या. असा ही सायास केली तुकोबराय म्हणतात. उगच आम्ही त्याच्या नादाला लागलो नाही. देवाची भक्ती करीत असताना अंकित होऊन सेवा करायची. आणखी तुम्हाला सांगतो दादा, तुम्ही बरसाण्याला जर कधी गेली उत्तर प्रदेशामध्ये वृंदावन बरसाना गोकुळ इकडे जर गेले तर बरसाना हे राधाराणीचं गाव आहे. राधाराणीचं गाव आहे आणि ते राधाराणीचं गाव असं टेकाडावर आहे, थोडं उंचावर आहे. टेकाडावर राधाराणीची मंदिर आहे वर टेकाडावर. आणि त्या बरसाण्यामधला एक चर्मकाल बंद होता. चर्मकाल तसं यातायातीच्या बंधनामध्ये हर्षद असाला ढकलायचं नाही बरं का. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री तुका म्हणे याती हो का तयाची भलती मैरा जनक कोण कुळ त्याचे महिमान तयाचे काय सांगू कानो पात्रा खोदो पिंजारी तो दादू भजनी आभेद वारीचे पाय वैष्णव चांबार धन्य त्याची माता शुद्ध उभयता दोन्ही कुळे. तो चर्मकार बंधू रोज मंदिरावर जायचा, राधाराणीच्या मंदिरावर जायचं. पण त्याची राधाराणीशी संबंध होते. जसं माझे गुलाबराव बाबा मी ज्ञानोबराची मुलगी आहे पण याचा भाव तसा नव्हता. राधा माझी मुलगी आहे असं भावाने सेवा करायचं. संबंध जोडा दादा. माझ्या प्रभूशी नातं जोडा. त्याला कुठूनही तुमचं स्मरण झालं पाहिजे. गवळीयाची ताक फिरी कोण पोरे चांगली तेवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. गवळ्याची ते ताक पिणारे लेकरं दादा. आपल्याला देवाचं वेळ आहे या जगाचा मालिक यांच्या पाठीमागे फिरायचं. गवळीयाची तुकोबराय म्हणतात ते ताक पिणारे लेकरं कुठलं ज्ञान नाही काय नाही काय हे जगाचा मालक त्यांचं वेळ लागावं. गवळीयाची ताक फिरी कोण पोरी सांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. सेवा माणसाला ऋणी बनवते. सेवेने अधिकार वाढवतो. सेवेने देव सुद्धा ऋणी बनतो दादा. देव ऋणी बनतो. सेवा करीत जावी. बरसाण्याच्या त्या राधाराणीवर माझ्या त्या चर्मकार दादांचा असा भाव होता राधा माझी मुलगी आहे या भावाने राहायचा. रोज मंदिरावर जायचा, राधाराणीच्या मंदिरावर जायचा आणि तिथं जायचा 1-2 माळा जपायचा. श्री राधा 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 माळा जपायचा. थोडा नृत्य करायचा. श्री राधे गोविंद भज मन श्री राधे जय जय राधे श्री राधे गोविंद भज मन श्री राधे. राधा माझी मुलगी या भावाने राहायचं. एक दिवस अंगामध्ये खूप ताप भरला दादा. खूप ताप भरला
आणि प्रदक्षिणा करताना त्या सज्जनाला चक्कर आले, त्या चर्मकार दादाला चक्कर आले, खाली पडला. पण राधा माझी मुलगी, केवढा स्नेह, केवढी प्रीती, मोठ्याने टाव फोडला. श्री राधे, ए मेरी लाडली, ए मेरी बेटी, मोठ्याने पुकारा केल्याबरोबर थोड्याच काही क्षणात एक लहान कन्या, अशी लहान मुलगी पाण्याचं तांबे घेऊन आली त्या चर्मकार बाबाला. आजही साक्षात्कार होतो, शेवेची अनुभूती आजही येते बरं का दादा, आजही येते, अनेक सज्जनांना येते. आणि म्हणून ती शेवेची अनुभूती आल्यामुळे त्यांचा देवाचा विश्वास मजबूत होतो. विठ्ठल वरचांगणी सेवा कशी केली तरी वाया जात नाही. नवजे वाया काही देवळाशी जाता, देवाशी पूजिता वाया नवजे. तुका म्हणे भाव असता नसता, सायास करिता वाया नवजे. भाव असेल नसेल, प्रेम असेल, काही वाया जात नाही. पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये. वेळ फार कमी आहे दादा, कमी वेळेमध्ये देवाची प्राप्ती करण्याकरता, मानवदेवाच्या सफलतेकरता, कल्याणाकरता, सिद्धीकरता अशी भक्ती करा दादा. थोड्या दिवसात काम झालं पाहिजे, थोड्याच वेळेत काम झालं पाहिजे. ती सेवा करायची. तोपर्यंत आम्ही बलवानातल्या बलवान देवाची सेवा अंकित होऊन केली. पण आज वर्तमानामध्ये आम्ही झालो बळीवंत. बळीवंत आम्ही समर्थाचे दास, घातल्या का सकळी काळाशी. तुकोराय बळीवंत झालं म्हणजे कुठलं बळ आलं? ईश्वर भक्ताला सेवेच्या माध्यमातून कुठली ताकद येते, कुठलं बळ येतं? बळ तरी नाग विती काळा, लीन तरी सकळांच्या तळा. उदास देहाशी सकळा, जानोनी कळा सर्व नेनते. देव असा आहे, ज्याची जो सज्जन सेवा करतो तेवढाच अधिकार त्या भक्ताला प्राप्त होतो. कारण हरी तैशी हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस. होवोनी राहते उदास, बळकट कास भक्तीची. दास्यत्व करणारा ज्याची सेवा करतो, समर्थाची सेवा केल्यामुळे तुकोपर्यंत तेवढाच भाव, सगळी लक्षणं त्याच्याकडे येतात. देवाची सेवा करणाऱ्या सज्जनाच्या ठिकाणी सगळी लक्षणं देवाची त्याच्याकडे येतात बरं का. म्हणून तर तुकोपर्यंत तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी ठेवून आशा. जे बलवान बल ताकद येते. जसा देव तशी हरीचे दास, सगळी लक्षणं यांच्यात येतात बरं का दादा. ईश्वर भक्त काय कमी राहत नाही. म्हणून तर तुकोबराय देवाला म्हणतो, देवा अमर तू खरा, नव्हे कैसा मी दातारा. चाल जाऊ संता पुढे, वाद सांगे निवाडे. तू जर अमर आहे तर आम्ही काय मरके आहोत का? त्याची सेवा केल्यामुळे आम्हाला अमरत्व प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल ईश्वर भक्त तुकोबराय म्हणतात, आम्ही झालो बळीवंत. बलवानला बलवान देवाची सेवा केली, अंकित होऊन केली, आम्हाला तेवढंच बळ आलं. तसा देव आहे तशीच भक्त बनतात. आजही बघा ईश्वर भक्त जेवढे निर्भय आहे तेवढे दादा देवाकडे जी लक्षणं आहे ना ती सगळी ईश्वर भक्ताकडे येतात. हरीच्या दासा भय हे बोलूची परी नाही, हरीच्या दासा चिंता येतो आघाटीत वार्ता. आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक. झाला हे लोकी परलोक, आले सकळी का वैकुंठ. हरीच्या दासा चिंता हे तो आघटीत वार्ता. हरीच्या दासा भय हे बोलूची परी नाही. तुका म्हणे चिंता कैशी ते मी नेणे, लढीवाटाने विठाईचे. तुका म्हणे बाळे ह्या देवाची लढीवाळे. देवाशी संबंध जोडा दादा, नातं जोडा. वरच्या अंगाने वाया जाणार नाही दादा, पण जन्म घ्यावा लागतील ना. विठ्ठल विठ्ठल आताची सामुग्री पुढच्या जन्मात कामाला येईल, पण पुढचा जन्म माणसाचा मिळाला तर. आता मागुता येईल फेरा, येतो न घडे या नगरा. मने तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाला घोरागा. हे तो न घडे रे सायाशी, मागुतहाचे जन्म पावसी. हे तो न घडे सायासी.
हे सगळं सहज घडणार नाही दादा. आता माणसाचा जन्म मिळाला तरी अशी आईबाप भेटतील याची एवढी खात्री नाही बरं का दादा. मनुष्य जन्म अशी भाऊ भेटतील याची खात्री नाही बरं का दादा. असं भजन कीर्तन ऐकायला पाहायला मिळेल, सत्संग सोहळे पाहायला मिळतील, एवढी खात्री नाही बघ दादा, खात्री नाही. पुन्हा मनुष्य जन्म मिळाल याची खात्री नाही, पण मिळालाय तरी भजन करतायत एवढी खात्री नाही. एवढी येतो न खडे रे सायास. कोणा म्हणतात अरे दादा जाणून बुजून का आंधळेपणाचं सोंग घेतो का रे अंध गोष्टी जाणून या. हे कशा करता सांगतो मी दादा. तेव्हाशी संबंध मजबूत करा. कोणा म्हणतात आम्ही मजबूत संबंध केले त्याच्याशी सख्य भावाने, कधी वात्सल्य भावाने, कधी दास्य भावाने त्याची भक्ती केली, अंकित होऊन केली. आम्ही झालो बळीवंत. पण महाराज या उच्च स्थितीला प्राप्त होण्याकरता, हा उत्तुंग भाव प्राप्त होण्याकरता तुम्हाला काही त्यागावं लागला असेल. तुकोबा म्हणतात त्यागाशिवाय तर काहीच नाही दादा, त्यागावंच लागतं. त्यागी माणसं, त्यागी सज्जन योगी बनले दादा, आणि भोगी रोगी बनले दादा. सोपं गणित आहे. भोगी रोगी झाले, त्यागी योगी बनले दादा. त्यागा शांती निरंतरम. निरंतर शांतीमध्ये राहायचं असलं तर त्याग करावा लागतो. पण तुकोबा तुम्ही काय त्यागलं त्याचं दर्शन महाराज दुसऱ्या चरणात करून देतात. लाथाळीला संसार हो लाथाळीला लाथाळीला संसार हो लाथाळीला संसार यांनी गायन केलं का तुम्ही टाळी वाजवायची, त्यांचं कौतुक करायचं. हा यांचं नाही कौतुक करते तर करत्या कोणाचं कौतुक दादा. कलियुगामध्ये कोण कौतुक करायला योग्य आहे, कोणते पात्र आहे, पवित्र पात्र आहे. माझ्या तुकोबाला विचारलं महाराज तुमचं खरं सख्य कोणाशी आहे. तुकोबा म्हणतात जो देवाचं भजन करतो तो मला माझा विठोबा विठोबा विठोबा. कोण आहे? कोण कोण ज्याला देव आवडतो, देवाची भक्ती करतो, हो का नर अथवा नारी, ज्याचा आवडता हरी ते माझा विठोबा समान. नमू आवडी तेजन, तो मला माझा विठोबा आहे. त्याला देव आवडतो तो कोण आहे? विठोबा. यांना देव आवडतो हे कोण आहे आपल्याला? विठोबा. आम्ही विठोबाचं कौतुक करीत जावं. विठाला विठाला बरं. यांचं कौतुक केल्यामुळे तुम्हाला लय आनंद मिळाला. दुसऱ्याला मोठं म्हणत जावं, चांगलं म्हणत जावं. चांगलं म्हणायचं शिकायचं बरं का. आतापर्यंत ज्या गडबडी झाल्या त्याचा सपाटा करून टाकायचं. आतापर्यंत बऱ्याच गडबडी झाल्या, कधी मनाकडून, कधी वाणीकडून, कधी शरीराकडून गडबडी सपाटा करून टाकायचा. त्याच्यामुळे होईल काय दादा, तुमचा परिचय समाजामध्ये असा होईल, सत्याचा स्वीकार करणारा समाज आहे, हे चांगल्याला चांगलं म्हणणारी मंडळी आहे, असा तुमचा परिचय होईल दादा. त्याच्यामुळे तुम्हाला एक आत्मिक समाधान लागेल. सत्याचा स्वीकार करावा, चांगल्याला चांगलं म्हणावं, आणि चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र द्यायच्या भानगडीतच पडायचं नाही. काही माणसं चांगल्याला चांगलं तर म्हणतच नाही, पण चुकीच्या माणसाचं समर्थन केल्याशिवाय राहत नाही. एक दुःख आहे कलियुगामध्ये. स्वार्थे बुडविली आचरणे. स्वार्थपोटी माणसं कोणालाही प्रमाणपत्र देऊन देतात, कोणालाही प्रमाणित करायचं नाही, चांगल्याला चांगलं म्हणायचं. त्याच्यामुळे तुमचा अधिकार वाढेल. चला, तुकोबा म्हणतात या उच्च स्थितीला प्राप्त होण्याकरता आम्ही प्रथमतः बलवानातल्या बलवान देवाची सेवा केली
अंकित होऊन केली आणि वर्तमानामधली जी श्रेष्ठ अनुभूती आम्ही झालो बळीवंत. पण याच्याकरता त्यागलं काय? लाथाळीला संसार त्यागलं बरं का दादा. त्यागायचं म्हणजे करायचं काय दादा? त्यागायचं म्हणजे काय करायचं? आसक्ती टाकून द्यायची. का बरं टाकायची? ने मज भोगविल्या खाणी. तुकोबाराय म्हणतात, परमार्थ पथाने प्रवास करणारा सज्जन त्यांनी याचा थोडा त्याग का करायचा? याच्यावर थोडं रुसायचं बरं दादा. लाथाळायचं म्हणजे थोडं रुसायचं बरं. त्याच्यावर संसार थोडं रुसायचं. माणसं सगळ्यावर रुसतात पण त्याच्यावर कधीच रुसत नाही. रोज रोज रुची वाढत राहते, रोज रोज त्याची आसक्ती वाढत राहते. तुकोबार म्हणतात, आम्हाला सुद्धा येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भोवनी, केली बुडणी विटंबन, म्हणून रुसलो संसारा, सर्पा विकार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा, या दावेदारा निमित्त. थोडं रुसायचं बरं दादा, रुसायचं. लाथाळायचं म्हणजे लात मारून पळून नाही जायचं. आणि पळून जात्या तरी कुठं? पळापळी तर करायचीच नाही दादा, पळापळी नाही करायची. मग काय करायचं? प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागली. तुकोबाराची अनुभूती पहा. प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी आविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाविली, अहंता ममता दौडून निज शांती वरिली, जय जयाचे सद्गुरु स्वामी तुकया दातारा. अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. त्याला लाथाळायचं, थोडं लाथाळायचं म्हणजे थोडं रुसायचं. का रुसायचं? त्याचं कारण परमार्थ पथामध्ये म्हणजे तुकोबार येतात, हा दावेदार शत्रू आहे. परमार्थ करणाऱ्या सज्जनाला याची पीडा का होते? तर हा शत्रू आहे. म्हणून रुसलो संसार. त्याच्यावर थोडं रुसायचं, आसक्ती टाकून द्यायची. थोडी आसक्ती बाधा करते दादा. आणि म्हणून थोडं रुसायचं म्हणजे थोडं बाजूला जायचं. त्याच्यापासून बाजूला बी कुणीकडे दूर जायचं नाही. गेला तर आळंदी क्षेत्रात गेला पाहिजे, पंढरपूरला गेला पाहिजे. जाशील तरी जाई देवाच्या गावा, होईल विसावा तेथे. म्हणा तुकोबाराय मनाला सांगायचे, म्हणा तुला जावंच वाटलं तर पंढरपूरला जाय, तुला जावंच वाटलं तर आळंदीला जाय. जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख. थोडं रुसून जायचं, देवाकडे जायचं. आणि त्याला इथं जरी गावामध्ये बी कोणाला आता काय गावामध्ये काय कोप बोन नसतं. पती पत्नी आणि थोडंफार घरामध्ये थोडंफार इकडे तिकडे जर झालं नाही तर तो संसारच नाही. संसारामध्ये असं होतच राहतात. पण जरी थोडं रुसलं ना दादा, थोडं रुसला तर इथे यायचे. न्यायालय आहे बरं का. ही गावातलं मंदिर म्हणजे गावचं न्यायालय आहे बरं का दादा. ती काय उगाच लोकांना दाखवण्याकरता हे मंदिर नसतात. गावातलं मंदिर त्या गावचं ते न्यायालय आहे. कोणाला न्याय मागायचा असला तर ते इथं यायचं बरं का दादा. गावामध्ये कोणी कोणाला न्याय देत नाही दादा. का बरं देत नाही? सगळी झाकाझाकी चालू राहते. याने त्याचे झाकायचे, त्याने याचे झाकायचे. सगळी कोण सत्य बोलेल दादा? सत्य बोलल्याशिवाय तर न्याय मिळत नाही. आणि स्वार्थे बुडविली आचरणे, कोणी सत्य बोलत नाही. आणि त्याच्यामुळे न्यायच मागायचा ना. मग तुम्ही म्हणला मी नाशिकला जाऊ, नाशिकला बी एखाद्या वेळेला निकाल हातात येईल. न्याय इथंच मागायचा, न्याय देवाकडे मागायचा. कोर्टामध्ये कधी निकालही हातात येईल. निकाल काही एकाच दिशेने किंवा सत्याच्याच बाजूने लागतो असं नाही बरं का दादा. निकाल एखाद्या विरुद्ध दिशेने लागू शकतो. पण हा बाबा खरा न्यायाधीश आहे. बस ज्याच्या त्याच्या कर्माचं फल ज्याच्या त्याच्या पारड्यात टाकून तो न्यायाधीश आहे. न्यायाधीशाकडे न्याय मागावा. माझे तुकोबाराय जर रुसून गेले तर देवाकडे जायचं. तुकोबाराय भगवान बुद्ध थोडे सिद्ध बुद्ध पुरुष असताना थोडे विवेकी असतात. सनातनी भेजा असतो त्यांचं बरं. भगवान बुद्धाने चालू संसाराचा त्याग केला, घर सोडलं आणि गेले रानात निघून. भगवान बुद्ध बरं का रानात निघून गेले. काही काल घातला रानामध्ये, पण ही लहरी बी असतात. पुन्हा त्यांना असं वाटलं आपण गावाकडे जावं म्हणजे दिवाळीला नाही आले बरं का दादा. आले सहज लहर आली त्यांना. रानात गेले, घर सोडून गेले, पण रानात गेले. काही दिवस राहिले. थोडे केस बिस वाढले होते, थोडे
बाहेर गेल्यामुळे केस बिस वाढले होते. पण आले गावाकडे आले तर कुठं गेले नाही, दुसरीकडे कुठं नाही गेले, आपल्याच घरी आले. पण घरात एंट्री नाही, प्रवेश नाही केला. बाहेरूनच हाक मारली, भिक्षान देही, मोठ्याने टावबळ, भिक्षान देही. पत्नी बाहेर आली, मा यशोधरा बाहेर आल्या. त्यांनी विचारलं, ओळखलं, स्वामी आहे, आपले स्वामी आहे. स्वामी पती ओळखायला काय, थोडे दिवस बाहेर गेले, केस जरी वाढले तरी पती ओळखायला काय लागतात. ओळखून घेतलं, आपले स्वामी आहे. स्वामी, तुम्ही भिक्षा घेण्याकरता आले, मी तुम्हाला भिक्षा घालणार आहे, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मा ईश्वरीने प्रश्न केला भगवान बुद्धाला, स्वामी मला एक सांगा, मी तुम्हाला भिक्षा घालणार आहे, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला एक सांगा, या घरामध्ये काय प्राप्त नव्हतं का, त्याच्या प्राप्ती करता तुम्हाला घराचा त्याग करावा लागला, रानात जावं लागलं, काय प्राप्त नव्हतं या घरामध्ये? भगवान बुद्धाला काही बोलता आलं नाही. काय प्राप्त नाही द्या तुमच्या घरात? उगं माणसं पळापळी करतात, कोणी आत्महत्या करतं, कोण काय करतं, कोण काय करतं. पळापळी करू नका, आत्महत्या करू नका दादा. विनाकारण हा मनुष्यदेह अतिशय दुर्लभ आहे दादा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव असता. भजनच करा, भजनाच्याच माध्यमातून याला गती मिळेल दादा. भजनाच्या माध्यमातूनच आपलं कल्याण होईल दादा. दुसरा कल्याणाचा मार्गच नाही. आत्महत्या काय कल्याणाचा मार्ग आहे? आपल्या माझ्या प्रभूने उदात आणि त्या नरदेह दिला दादा. या नरदेहात येऊन इथं देवाची होईल म्हणते ते होती, तरी का चित्तीने धरा. देव नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणते ते होती, तरी का चित्तीने धरावी. देव होते म्हणून संसार थोडा लाथाळला. तुकोऱ्यांत आम्ही संसार लाथाळला बरं का. संसार तुकोऱ्याने लाथाळला बरं का. ते लोकांनी त्या तुकाराम महाराजाच्या पदरामध्ये दरिद्रीच टाकून दिली. तुकाराम महाराज लय गरीब होते, लय दरिद्री होते. अरे दरिद्री कसं काय होते दादा? तुम्हाला माहित आहे, ज्याच्या 8-9 पिढ्या व्यापाराची त्याला दरिद्री तुम्ही म्हणता, म्हणजे वेडेपणाच आहे. दरिद्री नव्हती महाराज दरिद्री नव्हती. दरिद्री जो लुटालूट करतो जीवनामध्ये त्याच्या, कारण दाने दैन्य भयम, दानाच्या माध्यमातून दारिद्र्याची भीती असते बरं का दादा. माझे तुकोबराय म्हणतात, आम्ही दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. द्रव्य होतं म्हणून तर गेलं ना. लुटालूट केल्याचा परिणाम आहे. आणि तुम्हाला सांगू, महाराजांचे वंशज तुकोबराय म्हणतात, मी जीर्णोद्धार केला मंदिराचा. भिकारडी माणसाकडे जीर्णोद्धार करीत असते काय? देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी ते आले करावेसे. उगू विनाकारण दरिद्री टाकून दिली त्यांच्या पदरामध्ये. आमच्या महाराज लोकांनी बी लई त्यांना दरिद्री करून टाक. सत्य लपवून ठेवतात, सत्य लपवून नाही. ते तुकाराम महाराजाला जाऊन 450 वर्ष झाली तरी अजून त्यांच्याबद्दलच्या लोकांच्या अंतकरणाचा भ्रम घालवित नाही. जे माणसं अरे सत्य का लपवत? जे सत्य आहे ते लोकांना सांगा ना दादा. तुकोबरांची अवस्था काय होती, तुकोबराचं जीवन काय होतं. आणि तुमच्या देखत देखत कोणाकडे काही मागायचे वया बुडावल्या तरी दरिद्रीच. तुमच्या देखत वया बुडावल्या आहे. काय लापट लोक आहे, किती किती समाज हेकड आहे दादा. तुमच्या देखत वया का बुडावल्या? कोणाकडे दिलेले पैसे कोणाकडे मागायचे नाही, वया बुडवून टाकले. आणखी सांगू, नारायण महाराजांची वंशज नारायण महाराजांनी तो दगडी मंडप नारायण महाराजांनी बांधला आहे. भिकारडी माणसं हे कामं करता काय? नाही. फक्त त्यांनी काय केलं, आसक्ती टाकून देवाकडे जाणाऱ्या करता हा बाधा करतो ना, म्हणून त्याच्यावर थोडं रुसायचं. लाथाळीला संसार. आणखी काय केलं, केला षडउर्मीचा मार. विठ्ठल विठ्ठल या उच्च स्थितीला, ऊर्ध्वगतीला, ह्या पवित्र पावन अवस्था प्राप्त होण्याकरता जेवढा संसार बाधा करतो त्याला लाथाळलं, तेवढ्याच रोज रोज नित्य नियमाने उर्म्या सुद्धा पिडा करतात बरं का. त्याचा उर्मी म्हणून परमार्थ पत असा पत आहे दादा. इथं उर्मी दाबणाराच यशस्वी होऊ शकतो. आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे, 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 तुका म्हणे थोडे आहे. थोडे आहे, थोडे आहे, चित्त साये
जागे गाये थोडे आहे थोडे आहे चित्त आहे जागे चित्त आहे आली उर्मी साहे, उर्मी दाबता आली पाहिजे. राग द्वेष दाबता आलं पाहिजे. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परती. आम्ही तरी आस झालो टाकून उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. आशा मनसा, आशा तृष्णा माया अपमानाचे बीज नाशिलिया पूज्य होईजे तो. बार बार अपमानित करणार, बार बार छळ करणाऱ्या या उर्म्या आहे. उर्म्या दाबता आल्या पाहिजे. राग दे दाबता आला पाहिजे. या महापुरुषांनी दाबले बरं का दादा. आम्ही उर्म्यांची हक्कलपट्टी केली तुकोबाला आणि केली, खरंच केली दादा. तो मंबाजी बाबा विनाकारण पीडा करायचं. काही अपराध आहे का नाही काही पाहत नव्हतं बरं का दादा. काय अपराध विनाकारण. जसं पायी संताचे उन्हे धावे छळावया सुने. थोडा उन्हेपणा पाडायचा, ईश्वर भक्ताच्या ठिकाणचा उन्हेपणा पाहायचा आणि असं वासकून धावायचं उन्हेपणाकडे. एका वेळेत इतका 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 मोठा अपराध तुकोबाला मारलं. काठीने नाही मारलं, काठीने मारलं. पण मारताना उर्मी दाबली बरं का. काम क्रोध उर्मी दाबता आली. क्रोध जसं तुकोबा आजी शिवला मांग माझे विटाळले अंग, झाली क्रोधा सवे भेटी मुका वाटे नरक लोटी. उर्मी दाबता आली पाहिजे. तुकोबाला प्रतिकार करता आला असता. अंबाजी बाबाला प्रतिकार नाही केला, दाबली उर्मी. देवाकडे पाहिलं, पांडुरंगा तुझं लागली आहे खोडी, पांडुरंगा बहु किडी. तुला खोड लागली. तुझ्या रस्त्याला जो लागला, तुझ्या रस्त्याला लागल्यानंतर त्याला आम्हीच दाखवतो. त्याला कुठलं तरी प्रलोभनापोटी त्याला फसवतो, त्याला धोका देतो. त्याच्यातला भिकारड्या तुकाराम नाही. तुकाराम महाराजांना चाळविली एके रिद्धी सिद्धीवरी, तैसा मी भिकारी नो हे देवा. आणि छळ जरी झाला तर कोण देवाकडे पाहावं. पांडुरंगा फार चांगलं केलं तू, बर्वे बर्वे केले विठोबा बर्वे. फार चांगलं केलं, फार चांगलं केलं. काय चांगलं केलं? शिवी गाळी नीत नाही बहुत फार विटंबिले रे. इतक्या शिव्या दिल्या दादा, माझ्याकडे काही अपराध पाहिला नाही. शिवी गाळी नीत नाही बहुत फार विटंबिले रे. पण तू एक चांगलं केलं. तू का म्हणे क्रोधा हाते सोडविले रे. मला राग येऊ दिला नाही, अंबाजीबाला प्रतिकार केला नाही. उर्मी दाबता आली पाहिजे. माणसं थोड्या थोड्या किरकोळ कारणावर उर्मी दाबले नाही का, मग त्याला कधी नाशिकला गरके मारायला लागतात, नाही तर मालेगावला गरके मारायला लागतात. उर्मी दाबली ना म्हणून उर्मी दाबता आलेली उर्मी. राग द्वेष निर्वैर अवस्था. निर्वैर होणे साधनाचे मूळ, इरते विल्लाळ सांडी मांडी. मज नाही कोणी उरला दुर्जन, माय बापा विन ब्रह्मांडात. शत्रुमित्र भाव मिटावा, हर्षामर्ष नाही अंगी, पांडुरंगी सरलेत. जीवनामध्ये जे काही घडतं ना दादा, माझा प्रभू साक्षी ठेवायचं. प्रभू मला पाप पुण्याचा विचार कळत नाही, पण तू जाणता आहेस. देव जाणता देव जाणता, देव चतुर जाणवणे अंतर्वर्त तसे तो जाणता आहे. म्हणून तरी तुकोबारायांनी आपली आजान भूमिका घेत असताना तुकोबाराय म्हणतात, देवा जाणून नेनते करी माझे मन, तुझे प्रेम खून देऊन या. मग मी व्यवहारी आशेन वर्तत, जेवी जळात पद्मपत्र. मला जाणून नेमते कर, सगळं काही कळावं दादा. नेमतेपणाच्या भूमिकेत जगावं. तुकोबाराय म्हणतात, आम्ही उर्म्यांची व्याकलपट्टी केली. उर्मी तर प्रत्येकाला सतावते बरं का, पण ही उर्म्या दाबीत राहतात. अहो नाथ बाबा, एक सज्जन 100च्या वर अंगावर थुकला तरी उर्मी नाही आली. कुठली उर्मी शिवली नाही, राग आला नाही, द्वेष नाही कोणाचा, मत्सर नाही. तुकोबाराय बरोबर फार चांगलं केलं. आणि योग्याला सुद्धा सतावते बा दादा उर्मी, योग्यांना सुद्धा सतावते.
विश्वमाळी ज्ञानावराय बघा त्या सिद्ध बेतामध्ये ताटी लावून बसले आल्या आदिशक्ती मुक्ताई आली. मुक्त दादा का ताटी लावली? दादा ताटी लावण्याचं कारण काय? माऊली बोलले काय करावं मुक्त, मात्या पित्यांनी आपल्या लेकरांचा आपल्या डोळ्यात देखत छळ होतो. संन्याशाची पोरं म्हणून वाटती पीडा यांना सहन करावी लागते. मग कमीत कमी आपण गेल्यावर तरी यांचा छळ थांबेल. लहान लहान लेकरं झोपेत टाकून आपल्या मात्या पित्यांनी यांचं प्रायश्चित घेतलं तरी आपला छळ थांबत नाही. ताटी लावून नाही बसत काय करू? योग्याला सुद्धा सतावते दादा उर्मी. राग आला मग तर येते दादा असं नाही, असं चालत नाही. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा दादा सच्चा योगी तो आहे. सायापराध जनाचा दादा सच्चा योगी तो आहे. त्याला जगाच्या अपराध सहन करता आला पाहिजे, त्याला उर्मी दाबता आली पाहिजे. योगी पावन मनाचा, सायापराध जनाचा दादा विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. दादा शब्द शस्त्रे झाले क्लेश, मग संती मानावा उपदेश. कोणी शिव्या घातल्या असतील, कोणी कटू बोलला असेल, त्याचा तुम्हाला राग आला असेल. दादा संतांनी राग मानायचा नाही, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. दादा गिरी गवारे कशासाठी, रागे पुरविली पाठी. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जो का देशी. आपण एक साधू झाले, येर कोण वाया गेले. अशा दंबावगे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. साधूचं जीवन कसं आहे दादा? जीवदाताने चाविली, कोणी बत्तीशी पाडिली. दादा आपल्या दाताने जर जीभ चावली तर कोणी दात पाडून टाकले का? दादा असं चालत नाही. आणखी काय करा दादा ऐका ना, गंगा जळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. क्रोध नाही, क्रोध अवघार, क्रोध थोडा तरी क्रोध आला अशांती होते. राग द्वेष या उर्म्यांची हक्कलपट्टी आम्ही केली, ह्या उच्च स्थितीला प्राप्त नाही. परमार्थ पथ असा पथ आहे, डाळे डाळे हळूहळू. इथं हळूहळू दादा हाडाचे दोष जातात, रक्ताचे जातात, अनुवंशिक जातात. पण त्या राहटीने माणसाने साधना केली पाहिजे. रोज नवे नवे अनुभव येतात. इतर उपायाने कधी हाडाचे दोष गेले तर रक्ताचे शिल्लक राहतात, ती गडबड केल्याशिवाय राहतात. हाडाचे, रक्ताचे आणि अनुवंशिक हे सगळ्या प्रकारचे दोष मुक्त होण्याकरता परमार्थ पथ आहे दादा. इथं देव बनता येईल दादा, देव बनता येईल. इथं सगळ्या प्रकारची दादा एक उत्तुंग स्थिती प्राप्त होण्याकरता परमार्थ तुकोबर म्हणतात. आम्ही हे केलं असं या उच्च स्थितीला येण्याकरता आम्ही लाथाळीला संसार केला, षड उर्मीचा मार, उर्म्यांची अकलपट्टी केली. आणि आणखी काय करावं लागलं, काय त्यागावं लागलं, याचं दर्शन तिसऱ्या चरणात.
एक दोन वेळेला सांगेल आता वाजवा. चांगल्या गोष्टीचा विसर नाही पडू द्यायचा. यांचं कौतुकच करायचं. दुसऱ्याला मोठं म्हणल्याने एक आत्मिक समाधान मिळतं बरं का दादा. आणि आपली उंची वाढण्याकरता वेगळं काहीच करावं लागत नाही. दुसऱ्याला फक्त चांगलं म्हणत राहायचं, मोठं म्हणत राहायचं बस. हा तुंबडे. पूर्वीचे लोक फार कमी शिकलेले पण ते म्हणायचे बाबा तू मोठा, तुझा बाप बी मोठा होता, तुझा आजोबा बी मोठा होता. लय कमी शिकलेले पण लय प्रसन्न राहायचे. भाऊ तूच मोठा नाही, तुझा बाप बी मोठा होता, तुझा आजा बी लय मोठा होता, असं मोठं म्हणत राहायचं. दुसऱ्याला मोठं म्हणणारी माणसं त्याची उंची वाढवण्याकरता काहीच करावं लागत नाही. काहीच करावं. आपण फक्त दुसऱ्याला सन्मानित करायचं, त्याचा आदर करीत राहायचा, त्याला प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करायचा. जन तृणवत जन तन धन ही मेहनत करतात बरं का सज्जन. हे त्यागतात. जनाचा त्याग करावा लागतो. ह्या उच्च स्थितीला प्राप्त होण्याकरता, माणसाची उंची वाढण्याकरता, त्याचा अधिकार वाढण्याकरता त्यांनी हे त्यागलं पाहिजे. जन तृणवत करावं लागतं. का बरं? जनाचार सुख नाशिवंत. तुका म्हणे अवघी नोहेला पणिक जनाचार सुख नाशिवंत. तुका म्हणे सरळ निर्वाळा केला. तुका म्हणे आता ऐका वचन. तुका म्हणे आता ऐका वचन. तुका म्हणे आता ऐका वचन. जतोनिया जना भक्ती तुका म्हणे आता ऐका वचन. त्यजोनिया जन भक्ती करा. परमार्थ पथात मार्गामध्ये अडचण जनाचाराची, लौकिकाची अडचण आहे. लौकिक सुख हे नाशिवंत सुख आहे. कोण्या मार्गाने असं समजायचं नाही माझी या गावात एवढी शिष्य आहे, त्या गावात एवढी शिष्य आहे, तसं नाही. आणि लोकांना सुधारायचा ठेका तर कोणीच घ्यायचा नाही. हां, तुमचं जीवन ज्यावेळेला पवित्र होईल, तुमच्याकडे पाहून समाज आपोआप दीक्षित होईल, प्रकाशित होईल. आपण आमचे महाराज लोक काय लोक सुधारण्याचा ठेका घेतात. ते ठेका घेऊन काहीच कामाचं नाही. ते काय करतात, त्या गावातले लोक ज्यांनी ठेका घेतला का त्यालाच राख लावून त्याला काढून देतात आणि त्यांच्या गावातच राहतात. म्हणून त्यांच्या लई नादाला लागायचं नाही आणि लई शिष्याच्या बळावर लई जोर काढायचा नाही. विठाला विठाला प्रेम जगायचं, सरळ जगायचं, सहज जगायचं. सर्व देवाची रूप आहोत. माझ्या प्रभूची सगळी प्रसव आहे, त्याची लेकरं आहे, त्याची संतान आहे. कोण गुरु कोण शिष्य काय काय ही देवाची रूप आहे. माझ्या प्रभूची प्रसव आहे. म्हणून जनाचार सुख नाशिवंत सुख. परमार्थ पथामध्ये फार मोठी अडचण माझे तुकोपर्यंत दायसा लौकिक कदा राखवे ना पतित पावना देवराया. संसार करिता म्हणत्या दोषी टाकिता आळशी पोटपोषा. आचार करिता म्हणती पसारा न करित्या. तो मोठा अभंग आहे, 12 चरणाचा अभंग आहे. निपुत्रिका म्हणती पहा चांडळ. लोकांच्या लय नादाला लाग. लोकांनी बरं म्हणण्याकरता काहीच करू नका दादा. माझा मालक प्रसन्न राहिला का सगळं काम झालं. छोड दे सारी दुनिया किशी केली. मालकाची प्रसन्न, ज्याच्या भरोश्यावर जगायचं आहे, ज्याची सेवा करायची, ज्याचं दास्यत्व करायचं, त्याचा मोठेपणा जाणून घ्यायचा. तो किती मोठा आहे. धन्य तू समर्थ ब्रह्मांडाचा धन्य. वर्मये जाणून शरण आलो. तुझा ऐसा कोण उदाराचा राशी. आपुलेची देशी पददासा. असा माझा प्रभू समर्थ आहे. समर्थाची लेकरं नाही म्याव नाही करायचं. बडो की संत फार मोठ्याची लेकरं आहे. जनतृणवत करायचं. आम्ही जनतृणवत केलं. तू कोण म्हणतो तनही तृणवत केलं. हे शरीराचा उपयोग फक्त माझ्या प्रभूने. देवे दिला देह भजना गोमटा. जी वस्तू ज्या कामाकरता मिळाली जातात तिचा उपयोग त्याच कामाकरता करणं हा खरा प्रामाणिकपणा आहे. देवानी वस्तू भजनाकरता दिली ना, तो या झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देव भजना गोमटा. तो या झाला फाटा बालिकेचा. भजनाकरता वस्तू दिली. मग तुकोरे सुद्धा म्हणतो शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले. शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. वस्तू ज्या कामात करता मिळाली ना, तिचा उपयोग
त्याच कामाकरता करायचं. तुकोबार म्हणतात आम्ही तन तृणवत. तनाचा उपयोग फक्त देवाची प्राप्ती, भजन, देवाच्या प्राप्तीच्या भजनाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती करायची आहे. कशा करता वस्तू मिळाली? देवाच्या प्राप्ती करता आणि भजन करायला करता. मग भजन करायचं आणि त्याच्या माध्यमातून देवाची प्राप्ती करायची. विठाला विठाला नाहीतर तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखुमा देवीवर जोडावया. देव पाहिजे ना दादा, त्याची आसक्ती धरून नाही चालत. तन तृणवत, जन तृणवत, तन तृणवत आणि धनय तृणवत. तेव्हा ही अनुभूती येते बरं का दादा. हा श्रेष्ठ अनुभूती येण्याकरता हे सगळं त्यागावं लागतं बरं. तन त्यागावं लागतं. तृणवत त्याची वस्तू त्या कामाकरता मिळाली, त्याचा उपयोग त्याच्याकरता करायचा. धनय तृणवत, तनय काय तुकोबाराची दया आहे दादा. तसं ही वेदाची अक्षर आहे बरं का. माझ्या तुकोबाराची जी वचनं आहे ती वेदाची अक्षर आहे. ज्याला कीर्तनामध्ये वेदांत सांगता येत नाही त्याने गाथा पाठ करावं, तेच बोलावं. वेदाची अक्षर आहे, वेदाची अक्षर आहे. काय म्हणजे एखाद्या मला वेदांताची भाषा कळत नाही, वेदांत बोलता येत नाही, मग त्यातली अक्षरं बोलायची. तुकोबाराला विचारलं, महाराज तुम्ही एवढं जे वाङ्मय आहे तुमचं, या वाङ्मयाच्या निर्मितीचा हेतू काय आहे? महाराजांना विचारलं. साधक म्हणते, महाराज कशा करता एवढं मोठं वाङ्मय निर्मित केलं? काही वाङ्मय आमच्या हाताला लागलं, काही हाताला लागलं नाही. एवढ्या वाङ्मयाच्या निर्मितीचा हेतू काय? तर तुकोबाराने सरळ उत्तर दिलं, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावी. कोणातरी कल्याण व्हावं या भावाने आम्ही बोललो. मग महाराजांनी पुढच्या चरणामध्ये नवे विनोद उत्तर केले रंजावयाचार. तुकोबार म्हणतात ही काही विनोदाची अक्षरं नाही, लोकांच्या करमणुकी करता ही वाङ्मय नाही. तुकोबार म्हणतात ही करमणुकी करता वाङ्मय नाही, नवे विनोद उत्तर केले रंजावयाचार. ही काय विनोदाची अक्षर नाही, लोकांच्या करमणुकी करता वाङ्मयाची निर्मिती नाही. मग वाङ्मयाच्या निर्मितीचा हेतू काय आहे तुमचा? केली आटाआटी अक्षराची देवासाठी. आम्ही जो खटाटोप केला अक्षरांचा तो कशा करता? देवा करता केला. केली आटाआटी अक्षराचे देवासाठी. विठाला विठाला काही सज्जन विचारतात, बाबा तुकोबाराचे एवढे अभंग महाराजांनी केले, काही अभंग आपल्या हाताला लागले, काय हाताला लागले नाही. त्या हाताला लागले नाही ते अभंग कुठं गेले? अरे जे मिळाले ते तर पाठ कर, ते मग पाहू कुठं कुणाकडे गेले ते पाहू आपण. त्या जे मिळालं जे प्राप्त झालं त्यात आनंद मानायचा, तेच पाठ करायचे. 4 अभंग पाठ करण्याची ताकद नाही. आणि बाकीचे कुठे गेले, कशाला कुठे गेले, कशाला? जे मिळाले ना त्याचा उपयोग करायचा. जे मिळालं ते प्राप्त ते वैभव. माझ्या तुकोबाराची अक्षरही वेदाची अक्षर आहे. म्हणून भाषा जरी वापरण्याकडे साधी वाटत असेल, आणि बरं वेदांताची भाषा तरी काय? तिकडे धाराशिवकडे एक असा सखा आहे आमच्या महाराज शशिकांत महाराजासारखा एक सखा आहे. त्याचे वडील बी कीर्तनकार, तोही कीर्तनकार आहे. मग ते दोघंही कीर्तनकार असल्यामुळे ते वडील त्याला बार बार म्हणाले, तू काही वेदांत सांगित नाही. वेदांतात जरा बोलायचं, त्याच्यामुळं कार्यक्रम मिळतात. बरोबर. तर म्हणत काही वेदांत नाही, काही वेदांत सांगितलेल्या लोकांना चालत नाही. आणि दुसरी गोष्ट लय साधं बी चालत नाही, काहीच विनोद बी चालती नाही. आणि विनोदही केले नाही एखाद्याने तर विनोदाचार्य महाराज. विनोदाचार्य महाराजाला विनोदाचार्य उपाधी लावू नका बरं का. विनोदाचार्य त्याला नुसतं म्हणजे लोकांची समज अशी होईल, हा नसता विनोदच करतात म्हणून हे विनोदाचार्य येतात. तसं नाही, त्याला हलकं नाही करायचं. विनोद करू द्या त्याला बिचाऱ्याला, बरोबर आहे का नाही? पण त्याच्या पुढे विनोदाचार्य लिहू नका. विठाला विठाला म्हणजे त्याला हलकं केल्यासारखं होईल. म्हणजे लोकांची समज अशी नुसते विनोदच करतात बाई, विनोदाचार्य असं नाही लिहायचं. त्यांना विनोद पाहिजे बी दादा, थोडे विनोद बी केले पाहिजे, थोडी अशी मजी आनंद बी मिळाला पाहिजे थोडं, पण नुसते विनोद नाही. तर ते वडील तू वेदांत सांगितलं आहे, कार्यक्रम मिळतील तुला, कार्यक्रम मिळतील. पण मला वेदांत येत नाही ना सांगतं. अरे फार सोपा आहे म्हणलं वेदांत. काय सोपा आहे?
जे आपल्याला कळत नाही ते कोणालाच कळलं नाही पाहिजे या भाषेत बोलायचं म्हणजे वेदांत. तुम्हाला कळलं? जे आपल्याला कळत नाही ना ते कोणालाच कळू नये या भाषेत बोलणं म्हणजे वेदांत आहे. विठ्ठला विठ्ठला. ही काय वेदांताची अक्षर नाही, विनोदाची अक्षर नाही. नवे विनोद उत्तर म्हणून माझे तो कोणत आम्ही जन तृणवत केलं, तन तृणवत केलं, धनय तृणवत केलं. धन का तृणवत करायचं? आमची मंडळी आता ही काकडा बाजूना माहिती रोज धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिसू सर्व मिथ्या आहे जाणून शरण रे गा देवासे. पण अजून आम्हाला ओमगाना आम्ही रोज भोपाळ्या म्हणतो. तर तुम्हाला कधी उमगायचं दादा? अजून उमगत नाही दादा. नाही, धन तृणवत. पण महापुरुष या उच्च स्थितीला प्राप्त होण्याकरता हे सगळं त्यागाचं फल आहे. त्यांनी त्यागलं जन तन धन केली तृणाई सम लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. आणि महाराज वर्तमानामधली जी आनंदाची अनुभूती आहे ती अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन आता 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 तुका लाताळेला संसार लाताळेला संसार आम्ही मोते श्रेया माता आम्ही मोते श्रेया माता आम्ही मोते श्रेया माता लाताळेला लाताळेला संसार केला शरवणेचा मारा
चढवर नेचा लाताळीला गौजार लाताळीला गौजार विठोबार कुमारी 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 विठोबार बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंतला थाळीला संसार केला षडउर्मीचा मार जनतन तन केले तृणाई समान. आणि वर्तमानामधला जो आनंद आहे, जी आनंदाची अनुभूती आहे, तुकोबाराय म्हणतात हे आमच्या पाठीमागच्या तपस्याचं त्यागाचं फल आहे. तुका म्हणे आता म्हटलं वर्तमानामध्ये प्रत्येक सज्जन मायबापाच्या चेहऱ्याचा जो सेंट आहे, आपल्या जगण्याची जी मस्ती आहे, खुमारी आहे, ती पाठीमागच्या सेवेचं फल आहे. पाठीमागचं आपण काय काय त्यागलं त्याचा सेंट आहे, त्याची मस्ती आहे. वर्तमानामधला आनंद तुकपर्यंत आमच्या जीवनामध्ये वर्तमानातली जी आनंदाची अनुभूती आहे ती आमच्या पाठीमागच्या सेवेचं, आमच्या तपस्याचं, आमच्या त्यागाचं ते फल आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या चेहऱ्याची जी प्रसन्नता आहे ते तुमच्या 27 वर्षाच्या सेवेचं फल आहे बरं का दादा. हे जे चांगलं पाहायला मिळतं ते सगळ्या चांगल्याच्या पाठीमागं तुमच्या 27 वर्षाची सेवा आहे. त्या सेवेचा झालेला लाभ वर्तमानामधला आनंद आहे. म्हणून आज या पवित्र तपस्थलीवर येण्याचं अवभाग्य प्राप्त झालं. मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो, हे भगवान, या सर्व सज्जन मायबापांना 27 वर्षापर्यंत गेल्या 27 वर्षापर्यंत जसं जपलं, जसं सांभाळलं, यांची निगराणी, सुरक्षा, सांभाळ केला, याही पुढे जाऊन परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता सर्वांना धैर्य दे. बल, बुद्धी, प्रेम, सद्भाव यांच्या आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना. आणि झालेली ही भोळी साडी सेवा, तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा, ही झालेली भोळी साडी सेवा भगवतचरणी समर्पण करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो म्हणतो. पण आज विश्वामध्ये जेवढं काही आम्हाला चांगलं पाहायला मिळतं आपल्याला ते ज्ञानोबा तुकोबाराचे उपकार आहे, त्यांचे उपकार मानले पाहिजे. तुकारामाला विचारलं, महाराज आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो या चांगल्याच्या पाठीमागे ज्यांचे आशीर्वाद आहे, ज्यांचे उपकार आहे, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता, त्याची काही उतराई देण्याकरता आपल्याकडे काही व्यवस्था. महाराज म्हणले तशी व्यवस्था नाही. काय द्यावे त्याशी वायू उतराई, ठेविता पायी जीव थोडा, तुका म्हणे काय होत राई, जीव ठेव पायी संताच्या, तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. पण महाराज एखादी व्यवस्था, महाराज म्हणजे एक व्यवस्था आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नावे. माऊली ज्ञानेश्वर